श्री स्वामी समर्थ ताई दादांना तो पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला हा व्हिडिओ आज सुरुवात करूया. आज आहे गुरुवार म्हणजेच स्वामींचा गुरुवार असं आपण मानतो, पण हा गुरुवार नसून प्रत्येक दिवस स्वामीचा आहे असं समजून आपण चालूया. तर आज मी आज मी 9 गुरुवार व्रत करत आहे. म्हणजे एकाच वेळी नाही, 9 गुरुवार व्रत ची विधी कशी, त्याचं महत्त्व काय, या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओतून सांगेलच मी. तर हे 9 गुरुवार व्रत म्हणजे इच्छापूर्ती व्रत आहे आणि ते व्रत केल्यानं तुम्हाला काही ना काही अनुभव आल्याशिवाय राहणारच नाही. तर चला मग व्हिडिओ, सर्वांना असं वाटतं की एक व्हिडिओ बनवायचा आणि तो यूट्यूबवर अपलोड करायचा. इतकं सोपी नाही आहे. खरं सांगते तर तुम्हाला सांगते ना, आयुष्यात यशासाठी, आत्मविश्वासासाठी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी काही गोष्टी केल्या जातं. म्हणजेच समजा ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला माहीतच आहे, आपलं जर एखादं ध्येय साध्य करायचं आहे तर त्याच्यासाठी मेहनत, विश्वास आणि चिकाटी हे अत्यंत महत्त्वाची आहे. कारण त्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. खरं आहे की नाही ताई? यशाच्या पाठीमागे धावू नका. स्वतःला इतकं सक्षम बनवा की यश तुमच्या मागे धावेल. प्रत्येकजण मला यश पाहिजे, यामागे यश इतकं सहज आणि सोपी मिळवण्यासारखं नाही आहे. यश पाहिजे तर तुमची मेहनत, तुमचा विश्वास, ह्या सगळ्या गोष्टी आहे ज्या तुम्हाला करणे खूप गरजेचे आहे. जेव्हा आणि त्यासोबतच भक्तीची सोबत असणे खूप गरजेची आहे. जर तुमच्यासोबत भक्ती असेल, श्रद्धा असेल स्वामीवरची, तर तुम्ही अशक्य ही गोष्ट शक्य करू शकता. हे तर माहीत आहे. स्वामी समर्थ याचा मंत्र म्हणजेच निशंक हो रे मना, निर्भय हो रे मना. म्हणजे तू निशंक राह, निर्भय राहा, म्हणजे स्वामी सर्व काही करेल. जेथे श्रद्धा असते तेथे स्वामी समर्थ नेहमी उपस्थित राहतात. कारण संकटात स्वामी समर्थाचे नाव सर्वात मोठा हा आधार आहे आयुष्याचा. तुम्हाला तर माहीतच असेल. मग काय सांगू, आपल्याला जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी ताकद आपल्याला देतात ते म्हणजे स्वामी. जेव्हा आपल्या आयुष्यात आपण खचून जातो तेव्हा स्वामीचे शब्द आपल्याला पुन्हा उभे राहण्याचे फळ देतात. महाराजांचा अभिषेक आहे, तर त्यामुळे अभिषेकाला लागणारं साहित्य दूध, दही, गोमतीर प्लस त्याला काय म्हणतात, हळद, साखर, कापूर आणि तूप. माझ्याकडे मध नाही आहे. मध असतं तर त्यांनी केलं असतं. आणि आपलं अष्टगंध. तर चला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अभिषेकाला. तर आधी पाणी टाकून घ्यायचं आणि मंत्र म्हणायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर दूध टाकूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. परत पाणी टाकून धुवून घेऊया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नंतर दही टाकूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. चमचीने दही टाकलं की असं छान सविस्तर त्यांना पूर्ण सर्व बाजूने लावून घेऊया. त्यानंतर परत पाणी टाकायचं आणि म्हणायचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर गोमतीर टाकूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. परत पाणी टाकूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्यानंतर तूप टाकूया. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. परत पाणी टाकूया. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर साखर टाकूया. श्री स्वामी समर्थ.
परत तूप टाकूया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर टाकूया कपूर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. चांगलं असं मूर्तीला सर्व बाजूनी लावून घेऊ, जेणेकरून अभिषेक हा स्वामीची अंघोळ पंचोत्तरायण बरोबर झाली पाहिजे. त्यानंतर परत पाणी टाकून घेऊया. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर हळद टाकूया आणि हळदीने छान अशी मूर्ती घासून घ्यायची. हळद टाकून हळदीने छान अशी मूर्ती घासली की हळदीला बघू शकता तुम्ही आधीची मूर्ती कशी होती आणि आत्ता जे आपण पंचभूतांनी जी आंघोळ केली, म्हणजे दूध, दही, तूप यांनी जे स्वामीची आंघोळ केली त्यानंतरची तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे घासून घ्यायची. मागून पण घासून घ्यायची आणि पुढून पण आता घासून घ्यायची. त्यानंतर परत स्वामींची आंघोळ करायची. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी. परत तुम्हाला वाटत असेल तर कापूर टाकायचा स्वामीच्या अंगावर. कापराने पण त्यांचं छान असं धुवून घ्यायचं. श्री स्वामी समर्थ. 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 त्यानंतर परत पाणी टाकून धुवून घ्यायची. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर राहिलेलं दूध पण टाकून घ्यायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जर तुमच्याकडे दही राहिलं असेल तर दही पण टाकून घ्यायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्यानंतर गंध जे आपण आणतो ते पण लावून छान समूर्तीला हे घेऊन घ्यायचं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आणि नंतर शेवट चांगली मूर्ती धुवून टाकायची. श्री स्वामी समर्थ. 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 आता बघू शकता तुम्ही की मूर्त किती सुंदर आणि लखलखीत अशी दिसते. आता बघा तुम्हाला ही मूर्त कशी लखलखीत आणि सुंदर अशी दिसते. मी छान याला पुसून टाकलं, धुवून टाकली आधी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने. आणि हे बघा सुंदर अशी मूर्ती, टवटवीत आणि हासरा चेहरा माझ्या स्वामीचा. बघू शकता तुम्ही किती छान वस्त्र लावलं. त्यानंतर हे टिका लावून निघाला होता तर तो मी लावून घेतला. त्यानंतर स्वामींना असं लावून घेतलं आणि मात्र एक फूल अर्पण केलं. हा बघा माझ्या स्वामीचा असा लुक. श्री स्वामी समर्थ. हे झालं स्वामीचा अभिषेक, त्यांची पूजा, फूल अर्पण
धूप दीप ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आज आहे गुरुवार आणि आज रामनवमी पण आहे. तर सर्वप्रथम रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तर आज गुरुवार आहे माझा. आज तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 9 गुरुवार व्रत मी करत आहे. 9 करा किंवा 7 करा, कोणाला जसं जमेल तसं. तर आज गुरुवार असल्यामुळे मी मठात पण जायचं आहे, म्हणजे केंद्रात. आज दुर्गा सप्तशतीचा पाठ पण आहे, तर ते पण करून घेऊया. असं म्हटलं जाते की स्वामी प्रत्येक थकलेल्या मनाचा आधार, स्वामी संकटातून बाहेर काढण्याचा मार्ग, स्वामी हा प्रत्येक गोष्टीमधून सोल्युशन, संकटातून सोल्युशन काढणारे हे आपले एकमेव स्वामी. मी म्हणते या कलियुगात कोणता जर देव तुम्हाला साथ देत असेल तर तो स्वामी आहे. तुम्ही एकदा घरात विराजमान करा, त्यांची सेवा करा, बघा चमत्कार. तसा हा स्वामीचा आपला आज 9 गुरुवार व्रत आहे. ही पोथी आहे. ही पोथी आता मी वाचेल आणि तुम्हाला सांगेल की याचे महत्त्व काय आहे. तुम्हाला सांगते, एक मिनिट. ह्या तुम्ही तुम्ही या पुस्तकाचं वाटप म्हणजे करा ज्या दिवशी तुम्हाला हे व्रत तुमचं समाप्तीला जाईल त्या दिवशी. 5 पुस्तक 7 पुस्तक तुम्हाला नाही वाटलंच असं काही अवेलेबल काही त्या ठिकाणी नसेल तर तुम्ही दुर्गाचं श्री स्वामी समर्थाचं नैवेद्य हळद कुंकू लावून फूल वाहून स्वामींना नमस्कार करायचा आणि मठामध्ये दक्षिणा द्यायची. घंटा हे हा कोणता, डाव्या बाजूला देवघराची घंटा नेहमी असली पाहिजे. ती ही डावी बाजू आहे माझी. देवघरात डाव्या बाजूला असं 2 पेक्षा जास्त मूर्ती देवघरात नसायला पाहिजे. माझ्याकडे 1 फोटो आहे आणि 2 मूर्त्या आहे, म्हणजेच 2च मूर्त्या. गणपती माझ्याकडे 3 वगैरे नसायला पाहिजे, ते मी 1 बाहेर काढणार आहे. असं बोलतात की दोष. आणि शंख मात्र असायला पाहिजे देवघरामध्ये. शिवलिंगाची पिंड ही असायला पाहिजे. अन्नपूर्णा माता असायला पाहिजे. तुम्हाला अजून काही गोष्टी सांगते मी. बघू शकता तुम्ही इथे काय लिहिलं आहे. हे व्रत क्रमाने 9 गुरुवार करावे. म्हणजे हे 9 गुरुवार इच्छापूर्ती व्रत आहे. हे करा. ही पोथी तुम्हाला कुठेही बुक डेपोमध्ये किंवा कुठेही मठामध्ये किंवा 9 गुरुवारचे व्रतचे पोथी मिळून जाईल असं. आणि त्यानंतर जी स्वामी समर्थ अष्टोत्तर नामावली आहे ती स्वामी महात्म्य व्रत वाचून झाल्यावर हे वाचायला नका विसरू. तर आज माझा 4था गुरुवार आहे. तर चला ही पोथी वाचून भेटते. डायरेक्ट तुम्हाला स्वामी मठामध्ये भेटू. आम्ही स्वामी केंद्रात आलो आहे. चला आता या पाठाला, दुर्गा सप्तशी पाठाला सुरुवात होत आहे. तर चला बघूया आपण. श्री गणेशाय नमः. तत्वते नमसे भूमेन श्रीगलतान श्रीकालोटे पूर्णमंड परम सुखदम केवलम श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चक्रगदानी चाप परिभा शूलाभूषण शिरा षडगाधारण श्रीकरी त्रिनयना सर्वांगभूषधर नीलासारखी कांती पाददशका सेवे महाकालिका दया दातनी ओम देवाचा ओम ह्रीं शंभक्षद्वारे जिथे कराष्ट प्रत्यागी हे शंभरी फट स्वाहा प्रतिध्वनी जो एका प्रत्येकाचा राहिले विषय सफलवादा अशी राही कोणी सुखी वधुगण संहार शत्रुराज शुंभनी शुंभासंहार प्रसंवासिंदे अष्टमी चतुर्दशी विश्वनाथ भक्तीने एकते माझे महात्मा अति उत्तम ते अशी पापस्वदना आपत्ती नाही नागू दरिद्र पीडित त्या होती दूर प्रेम शत्रूचे वैन राहीन वैराज राजूचे अग्रासी जगाची जगना किंचित राहीन म्हणून महात्मा माझे वाचा आम्ही विचित्र देवळे एक गाता भक्तीने या राहील कांडक घेतना विचित त्रिविध उत्पाद तो महामारी वैभवला महात्मे वाचा माझे शांत होईल आपला मंदिरी संविधान ते माझे महात्म्याचे असते सन्निधान तिथे माझे ते तुनी सदाई बलिदान पूजा होम हस्त प्रसंगी महात्मे पाठचे माझे एकदा वाचते मला विधीने जाणून तो बाबू पूजा बलिपूजा होम आधी वर्षाचे म्हणे मला सत्कारी महापूजा वाचित करते तेव्हा महात्माचे माझे भक्तीपूर्व काय करी नाश्ते आपला तयार जाणे मिळतं संदेह न करी काही आता प्रत्यक्ष फळे असे महात्मा एकदा माझे कथा उत्पत्तीचा शुभ पराक्रम संग्रामाचे एकदा वेळ जाते छोट्याच्या चतुर्थनाश कल्याण पावतीचे राही वैशाख भक्तांचा सुख सवला शांती कर्माचा सर्वत्र तरी दुःख दर्शने जाणीवाचा कोळा महात्मा एकने बरे हे सर्व विज्ञानचं सांगता दूध स्वप्न हे दूध स्वप्न होतो पाठा हवाचा बालग्रह आणि आकारा एका शांती कारण पडतापुढे जुळले दुराची रचना शिकली माती शोधले राक्षसाचा पत्रामध्ये नाशले माझी सर्व महिमा माझे सामीप्य देते अभिषेक भटली आणि भोग समोर कोणी वर्षात वादना आणतात प्रीतीने करता आपण माझी संतुष्ट मिळेल महात्मे एकदा त्याची बुद्धी आरोग्य देते अवधान सामाजिक बुद्ध मनुष्य भले वैराचे महात्मे एकता येते तुम्ही स्रोत देखील वैश्रुत तयार तसे ब्रह्मस्मृत स्रोत सर्व सदैव काय अरण्य प्रत्येकांती मला लागतात आणि दुर्गा शत्रूच्या हाती सावरतावला सिंह व्याघ्र झाली त्या पाठीवर राजा शुद्ध झाली. झाला तर मग दुर्गा सप्तशती पाठ हा पूर्ण झालाय. नवरात्र सुरू असल्यामुळे हा पाठ आम्ही केलेला आहे. आता सायंकाळच्या आरतीसाठी तयारी करतो. सायंकाळची 6:30ची आरती न चुकता करायची म्हणून त्यासाठी आम्ही सर्वजण तयार झालेलो आहे. तर तुम्हाला सांगता की स्वामीवरचा विश्वास हा कायम असला पाहिजे हे तुम्हाला सांगणे याचं महत्त्व आहे. चला हे दुर्गा सप्तशती पाठ पूर्ण झाल्यामुळे आता परत आम्ही पूजेसाठी म्हणजे सायंकाळच्या आरतीसाठी तयार आहोत. चला मग आता सर्वजण आले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक चॅनलला फॉलो करा. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजेच तुम्ही यूट्यूब ओपन केलं की ते चॅनलचा लिंक येऊन जाईल. चला मग आरतीला सुरुवात करूया. भेटूया नंतर. श्री स्वामी समर्थ 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 यांना नैवेद्य असं चौकोनी मंडल करायचं. त्यानंतर आजचा नैवेद्य साबुदाण्याची खिचडी. तर आज साबुदाण्याची खिचडी हा स्वामीचा नैवेद्य आहे. स्वामीला अर्पण करायचा. प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा अपमानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्पयामि. प्राणाय स्वाहा व्यानाय स्वाहा अपमानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा श्री स्वामी समर्थ नैवेद्य समर्पयामि असं म्हणून नैवेद्य स्वामीला समर्पित करायचा श्री स्वामी समर्थ. नंतर तो नैवेद्य आपण स्वतः दुसऱ्या ताटामध्ये घेऊन खायचा श्री स्वामी समर्थ.